आम्ही लाईट शो बघितला आणि तो लाईट शो आय थिंक इज अ मस्ट वॉच फॉर एव्हरीवन. आय डोंट थिंक सो की ते शूट करून जस्टिस मिळेल, की ते जे फिलिंग आहे ते वेगळंच आहे. थोडं इमोशनल पण व्हायला होतं की आपल्या सैनिकांचं बलिदान खूप मोठं आहे. सो इट्स अ मस्ट वॉच, डू नॉट मिस दॅट. आणि संध्याकाळी आपण गेलो लेह मार्केटला जस्ट टू चिल. तिकडे टिबेटियन कॅफे आहे, हिमालयन कॅफे आहे. आम्ही द टेरेस नावाच्या कॅफेमध्ये गेलेलो. खूप चांगलं फूड होतं, लाईव्ह म्युझिकसुद्धा होतं. आम्ही पिझ्झाज, मोमोज आणि फ्राईज वगैरे खाल्ले आणि आम्हाला आमचं बिल पण 12 लोकांमध्ये आय थिंक 4,500 होतं. सो इट इज पॉकेट फ्रेंडली ऑल्सो. सो शाउट आउट टू देम. गुड मॉर्निंग, डे 2. आता आपण चाललो आहे खारदुंगलाला आणि रस्त्यातला प्रवास खूप. आता आपण जसं ठरवल्याप्रमाणे 8:30 किती वाजले आता? 8:30. येस. सो रस्त्यात थोडीशी तिकडे लँडस्लाईड झाल्यामुळे मे बी आपल्याला लेट होऊ शकतो. बट ठीक आहे, आपण बिफोर टाईम असल्यामुळे आपण होऊन जाऊ. करू. होपफुली आम्ही व्यवस्थित आणि सुखरूप पोचू. बाकीची माहिती आम्ही देत जाऊ. इट इज ॲडवायजेबल टू कॅरी ऑक्सिजन सिलेंडर्स अँड वॉटर बॉटल, मिनरल वॉटर. सो हो, वॉटर लेवल मेंटेन करू शकतो आपण. आणि कापूर वगैरे जर आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं, जेणेकरून मध्ये मध्ये तुम्ही तो स्मेल करून इनहेल करून मेंटेन ठेवू शकता तुमचे ऑक्सिजन लेवल. आणि आपल्याला काय ड्रायव्हरने पण सांगितलं दर 15 मिनिटांनी पाणी प्यायत जा. सो तुमची वॉटर लेवल मेंटेन राहील. सो इट्स अ गुड टिप, डू रिमेंबर दिस. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. काल पण मी विचारलेला ॲक्च्युली. एक मिनिट उभा राहा. आपल्याकडनं पैसे तर सगळे घेतले आणि आपण सगळे ॲडव्हान्स दिले, पण याचे तिकिटाचे वेगळे राईडचे वेगळे, ही काय भानगड आहे? मग आता ते कसं आहे, आता टूर मॅनेजर म्हणून हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडतोय गेल्या 2 दिवसापासून. बट आता झालंय कसं की आता इथे आल्यानंतर आम्हाला वेगळे नवीन सरप्राइजेस मिळतात. ॲडिशनल एक्सपेन्सेस ह्या तिकिटासाठी, ह्या स्पॉटसाठी इथे 100 रुपये, इथे 200 रुपये. तर हे आम्ही त्याला दर्शवलं आहे की ह्याच्या पुढे कुठेही आम्ही जाऊ तर ते त्याने प्रॉपरली मॅनेज केलं पाहिजे आणि त्यामध्ये त्याने कॉम्पन्सेट करायला हवं. सो जेणेकरून आता मला ह्याच्यावरती एक डिफेन्स आहे का तुझा काही? की कसं आहे, इथे बऱ्याच आपण आता राईड्स वगैरे असतात ना, ते पावसाळ्यामध्ये कॅन्सल होतात. बरोबर. तर माझं एवढंच म्हणणं होतं की मी यांच्याकडनं पैसे घेईन, त्याचे तिकीट्स मी ऑनलाईन करू शकत होतो. बरोबर. ते 100% म्हणजे पैसे रिफंड होत नाहीत, म्हणजे तुमचे गेले तर गेले. आता जसं की काल आम्ही गेलेलो हॉल ऑफ फेमला, तिथे आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं की जर पाऊस आला तर शो कॅन्सल होतो आणि पैसे मिळत नाहीत. सो बेटर आहे तुम्ही तिथे जाऊनच ओव्हर द काउंटर तुम्ही पैसे देऊन तिकीट ऑन द स्पॉट काढा आणि ऑनलाईन बुक करू नका. प्राईस सेमच आहे, असं नाही की ऑनलाईन प्राईस कमी आहे किंवा ऑफलाईन प्राईस जास्त, असं काही नाही. 125 रुपये म्युझियम आहे, 125 रुपये लेझर शो आहे. 125, 250 रुपयाचं ऑनलाईन काढलं तरी 250 आहे, यांनी काढलं तरी 250 आहे. एक्सलेंट डिफेन्स. सेम आजचा आहे. कॅमल राईड आणि मोटर राईड पण 1200 आहेत. उलट तुम्ही बापरे. आणि जर तुम्ही ऑफलाईन गेलात तर तुम्ही त्याला सांगू शकतात की 1200 नाही, 1000 मध्ये नाही हिंदीत बोल. 1000 करा वगैरे. तर असं आहे, एकदा तुम्ही ऑनलाईन काढले तर ते तुमचे आणि ते नॉन रिफंडेबल आहेत. इथे कसं आहे, तुम्ही गेलात ते बंद असेल तर तुमचे पैसे वाचतात. बरोबर आहे. नाही, चांगला हेतू. तर तुमच्यासाठी पण मी तेच सांगतो की ऑनलाईन काढू नका, ऑफलाईनच तिथे जाऊन काढा, जे तुमच्यासाठी पण बेटर आहे. तुमचे पैसे वाचतील, पैसे फुकट नाही जाणार. हे आम्ही एक्सपेक्ट करतो. पहिली गोष्ट तर की जे काही निगोसिएशन आहे हे आता मॅनेजरच्या रूपात अंकित वाडकरनेच करावं. आणि बरोबर, ॲब्सोल्युटली येस. कारण की आता आम्ही त्यामध्ये एवढे हे नाही होतो आणि ह्याचं जो काही आता त्याचा निगोसिएशन पॉवर बघता आत्तापर्यंतची ज्या प्रकारे तो त्यांची बोलण्याची स्किल आहे आणि हिंदीमध्ये तो ज्या प्रकारे निगोशिएट करतो, उत्तम हिंदी, उत्तमरित्या तो करू शकेल असं मला खात्री आहे त्याची. मला वाटतं की लँग्वेज हे नाहीये, तुम्हाला तुमचे स्किल्स मेन आहेत. बरोबर. तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, हिंदीत बोला, तुमच्या मातृभाषेत बोला, कुठच्याही भाषेत बोला. असं नाही की तुम्ही हिंदीत बोलला म्हणजे तुम्ही तो नेगोशिएट करू शकाल. हेच जर तुम्ही तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये बोललात, आणि मेन काय आहे की तुमचे स्किल्स ते मेन आहेत. तुम्ही ॲक्शन काय जे ज्यांना बोलता येत नाही
त्या ऍक्शन देऊन पण ते नेगोशिएट करू शकतात. बरोबर. पॉवर म्हणजे स्किल पॉवर तुमच्याकडे असली पाहिजे. बेसिकली मला म्हणायचं काय की स्किल पॉवर म्हणजे त्याची जी आहे पैसे काढून घेण्याची समोरच्याकडून आणि पैसे म्हणजे कसे कमी करता येतील किंवा 5 रुपये 10 रुपये कसे कमी करता हे त्याच्याकडे स्किल पॉवर जे आहे ना बाबा एक्सलंट पॉवर झाली ना, लँग्वेज नाही झाली. आता हा कोर्टरूम ड्रामामध्ये कन्वर्ट होण्याच्या आधी आपण हे करू. ॲक्च्युली ह्यूज शाउट आउट टू दिस डाऊनटाऊन कांगरी हॉटेल. एक्सलंट सर्व्हिस, एक्सलंट हॉस्पिटॅलिटी. तुम्हाला काही 2 शब्द बोलायला आवडतील का? Good hospitality, as well as rooms were very nice. अँड क्लीन. येस. आणि आपलं काल स्वागत पण खूप चांगलं केलेलं त्यांनी. इथे कावा पण प्यायला दिला आणि ब्रेकफास्ट आणि लंच सुद्धा खूप चांगला होता. सो जे पण कोणी लेहमध्ये थांबणार आहे, प्लीज डाऊनटाऊन कांगरी, इट्स अ मस्ट. हॅलो, आता आपण खूप वेळाच्या प्रवासानंतर आलो आहे फायनली खारदुंगला पास. तिकडे वन ऑफ द मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, जे सगळ्यांना ऑफकोर्स माहितीच असेल. हे 17,982 फीट वरती आहे. आपण समुद्रतटापासून एवढे वरती आहोत. इकडे ऑक्सिजन लेवल बरीचशी कमी आहे आणि इकडे हेल्थ ॲडवायझरी म्हणून लिहिलं आहे की तुम्ही 5 ते 10 मिनटाच्या पेक्षा जास्त इकडे थांबू नका. सो वेवर इज कमिंग, मेक शुअर की तुम्ही एवढ्या इकडे थांबणार नाही आणि तुमचे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून ताबडतोब निघा. वाटलं हायएस्ट पीकला येऊन. खूप छान, खूप मस्त थंड हवा आहे इथे. आणि इकडे इंडियन आर्मी पण आहे आपल्याला प्रोटेक्शनसाठी. सो ते लोक पण कसे राहत असतील यार. व्हेरी प्राऊड ऑफ. हॅट्स ऑफ टू देम ॲब्सोल्युटली. पण इकडे व्ह्यू आणि स्काय खूपच. आणि पीपल आर स्मोकिंग हिअर. आय डोंट नो कशाला स्मोक करतात इकडे एवढ्या वरती येऊन. जस्ट स्पेशली हेल्थ ॲडवायझरी लिहिली आहे, नाही करायला पाहिजे. 2 hours later. एक फनी सीन झाला. ते मी आणि विनीत तिकडे त्या पाण्यात गेलेलो, ठीक आहे, हात वगैरे धुतले. आणि मी आता टॉयलेटमध्ये बघितलं ना, तर खालती गॅप आहे बेसिकली, पाईप वगैरे काही नाही, ते सरळ जातं पाण्यात. आणि विनीत ते पाणी प्यायला. मला बोलतो गंगेचं पाणी समजून पी. भारी. त्याला विचार कशी होती टेस्ट. आल्यावर विचार, गंगा समजून प्यायलाय, कशी होती टेस्ट विचार एकदा. कशी होती पाण्याची टेस्ट होती का काही? एकदम मस्त टेस्ट, प्युअर टेस्ट एकदम. गंगेतलं पाणी कसं वाहतं तसं असं छानसं थोडंसं एन्जॉय घेतलं आणि असं प्यायला. आणि तुला एक मजा सांगू का विनीत? हे जेवढं पण वॉशरूम्स आहेत ना, त्याचं सगळं तिथे मिळतंय. मग ठीक आहे ना, काय फरक पडतो. गोमूत्र समजून प्यायचं. मस्त असा खूप ज्ञानी माणूस आहे, हात मिळाला. मस्त तोंड बिंड धुतलं एवढं गारगार. हा तोंड मी पण धुतलं. नुब्रा व्हॅली पर्यंत एकदम फ्रेश असेल. हो. मिठाच्या पाण्याचा पाऊस झाला. खरंच फ्रेश. आता आपण आलो आहे डिस्किट मॉन्स्ट्रीला. तुम्ही बघू शकता, ही बुद्धांची एकदम भव्य मूर्ती इकडे आहे. आणि इकडे एक हिस्ट्री दिली आहे त्यांनी डिस्किट मॉन्स्ट्रीची, जी मी तुम्हाला आता दाखवतो. ही बघा, ती हिस्ट्री आहे. इट वॉज फाउंडेड इन 1433. वाव यार, खूप जुनी आहे. आणि याचं तिकीट 40 रुपये आहे. ठीक आहे, चला आता आतमध्ये जाऊया. असं म्हणतात की हे एकदा फिरवलं तर आपली जी पण प्रार्थना आहे ती देवापर्यंत पोहोचते. मग तू आपल्या दोघांच्या प्रार्थना पोचव देवापर्यंत. आणि ही आहे ती विशाल मूर्ती. ॲक्च्युली खूप मोठी आहे यार. आणि इकडे वातावरण पण खूप पीसफुल आहे एकदम. इकडे ऊन खूप हार्श आहे, त्यामुळे मे बी नीट दिसणार नाही. पण तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, बट ओव्हरऑल खूप सुंदर. वेलकम टू नेक्स्ट डेस्टिनेशन. आता आपण कुठे आलो आहे? ॲडव्हेंचर सँड ड्यून्स.
इकडे डबल हम्प कॅमल राईड आहे, इफ यू कॅन सी दॅट. येस, डबल हम्प कॅमल राईड्स आहेत. पण काय परिसर बघ ना यार. इकडे सँडी पर्वत आहेत आणि इकडे बघायला गेलं तर ग्रीनरी पण आहे आणि रेगिस्तान सारखं पण हे आहे, उजाड डोंगर सुद्धा आहेत. खरंच खूप सुंदर. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण आहेत, ते आम्ही तुम्हाला देऊ माहिती किती रुपयाला काय आहे तिकीट कॉस्टिंग अँड ऑल. हां, इकडे आर्चरी आहे, हे बघा आर्चरी आहे. त्याच्यानंतर ही डबल हम्प कॅमल राईड आहे आणि आय थिंक ते काय मोटर राईड सुद्धा आहेत. येस, मोटर राईड आणि डबल हम्प कॅमल राईड येस. दोन इकडचे. आय थिंक रुमर्ड प्राइस इज अराउंड 1200 रुपीज पर राईड, बट वी विल कन्फर्म. बघूया आता काय. सो आता फायनल असं झालं की आता आम्ही ATV राईड करायला चाललो आहे आणि रुमर्ड प्राइस 1200 होती, पण आता तो आज चौकशी करायला किती आहे? 1000 पर पर्सन आहे. हां, आम्हाला आधी वाटलं होतं की कपलसाठी 1200 रुपीज आहेत, ओके. पर पर्सन 1000 रुपीज आहेत. हां, आणि त्यात तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी कॉम्प्लिमेंटरी आहे. क्या बात आहे, क्या 4 बात आहे. किलोमीटरचा डिस्टन्स तो कव्हर करणार. मस्त आता मस्त. आम्ही ते आय experience थिंक दिस शुड बी वर्थ. Yes. लेट्स डू दॅट. चालू केला, आलं चालू केला. पाहिजे. हा नंबर हळू मारायचा, हळू मारायचा. एक मिनिट सो नंबर प्रमाणे हे लोक पहिले 5 आहेत. गुड लक गाईज. सांगा कसं झालं काय ते. तू बाबा बंद नको पाडू राईड. या ब्लॉग मध्ये सांग की मी लकी नंबर 4 लकी नंबर 3 आलाय माझा. 12 जणांमध्ये लकी नंबर 3 ओके, माझा ठीक वाला आहे. ओके गाईज, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चिअर्स. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? छान मजा आली. पहिल्यांदा केलं आपण दोघांनी. हो, सो यस, पहिल्यांदा. खूपच धमाल. आणि करेक्शन इन प्राईस ॲक्च्युली 800 रुपये आम्हाला डिस्काउंट मिळाला पर हेड. 1200वरनं 1000वरनं 800. व्हेरी टॅलेंटेड मॅनेजर. हां, त्या मॅनेजरची स्तुती पैसे मॅनेजमेंटची सकाळी साळवीने ऑलरेडी केलेली. हो, खरं आहे. सो आता ते त्याचा ॲक्च्युली शब्द खरा आहे. एक्झॅक्टली. आता मी किती 2 दिवसांनी फायनली मॅगी खातोय. सगळ्यांना खायची होती पहाडोवाली मॅगी. आम्ही घेतली आहे व्हेजिटेबल स्पायसी मॅगी आणि बाकीचे खातात नल्ले प्लेन मॅगी. प्लेन मसाला मॅगी. A few moments later. गुड इव्हनिंग. हा आहे आमचा आजचा स्टे, ला रप्साल रिसॉर्ट. ॲक्च्युली योगायोगाची गोष्ट अशी झाली की आम्ही काही दिवसांपूर्वी यूट्यूबवरती भाटुपाचा व्हिडिओ बघत होतो, लेह लडाखचा, आणि त्यांनीसुद्धा या हॉटेलचं मेन्शन केलं आहे. आणि नंतर आम्ही क्रॉस चेक केलं तर आम्हाला कळलं योगायोगाने की आम्हीसुद्धा हेच हॉटेल बुक केलं आहे. सो ते ज्ञान आहेत ह्या हॉटेलचे ओनर. त्यांचा पण उद्या इंटरव्ह्यू घेऊ. पण हे एकदम छान निसर्गरम्य परिसरात असं हॉटेल आहे. नाइस मीटिंग यू. आपको मैंने यूट्यूब पे देखा है. वो भाड़ीपा वाले आए, भाटुपा वाले आए थे, उनका स्टिकर है ना उधर. हाँ, हम वो वीडियो देख रहे थे, उसके बाद हमने चेक किया, फिर आप देखे तो बोला अरे यही होटल में आना है. तो ये वो खुद ने यहाँ पे लगा. हाँ, देखा मैंने. हम इधर ही बैठ के हाँ, इधर ही. हाय गाईज. सो आपण आहोत आता ला रप्साल रिसॉर्टमध्ये अँड दिस इज अवर रूम. सो इट हॅज अ व्हेरी असं वुडन एस्थेटिक, कोझी वाइब्स. cozy vibes, mirror and a cute large bed, and the best part, ओ, टी विथ अ व्यू. the view. Oh, lovely. Wow. Good morning. Whenever you are coming next time in Nubra Valley, please visit this La Rapsal resort. It's a must visit place. And if you are here next time, don't forget this legend. सर, बहुत खुशी मिली आपसे मिलके. थैंक यू सर. बहुत अच्छी मेहमान नवाजी की आपने, और बहुत अच्छा प्रॉपर्टी आपका. थैंक यू. सबसे पहले तो मैं जैसे महाराष्ट्र साइड से जितना महाराष्ट्र बॉम्बे से जहाँ से भी टूरिस्ट जो आते हैं, ये बाटुबा आए थे मैं फर्स्ट वीक में, तो सर की वीडियो
यहाँ आके स्टे किया था सर ने, तो सर ने कुछ वीडियो डाल दिया, शॉर्ट वीडियो अपने यूट्यूब में, तो उससे मुझे काफ़ी फ़र्क हुआ, काफ़ी फ़ायदा हुआ। तो काफ़ी लोग जैसे लार अफसल का रिव्यू चेक करके आता है या यूट्यूब का जो वीडियो देख के आते हैं, तो आते डायरेक्ट से मुझे कॉल करता है कि आपके पास बाटोबा सर आके रुके हैं। बोला हाँ मैं रुका हूँ, तो आपसे मिल के आपका वीडियो मैंने देखा है आपके यूट्यूब में। तो ऐसे ऐसा करके काफ़ी लोग आते हैं, जैसे आप लोग भी हैं। तो इसमें क्या रहता है कि हमें इस तरह आप यूट्यूबर जो आते हैं, आप लोग को रिव्यू देते हैं या आप लोग रील्स बना के या फ़ोटो वगैरह बना के लार अफसल को आप लोग आगे भेज देते हैं, तो इसके काफ़ी हमें फ़ायदा मिल जाता है। तो इसलिए आप सबको दिल से थैंक यू कहना चाहूँगा। जैसे थैंक यू आपको भी फॉर द अमेजिंग होस्टिंग, और बहुत अच्छा लगा आपके प्रॉपर्टी में आके। फ्यूचर में भी आएंगे। भगवान करे आपका रिसोर्ट और प्रॉपर्टी और फेमस हो और आपको और प्यार मिले लोगों का। अगर जो भी आपके चैनल के थ्रू लार अफसल में आना चाहोगे तो येस येस शुअर, थँक्यू सर. नेक्स्ट टाईम तुम्ही इकडे आल तर बॉनफायर एक्सपिरियन्स करायला विसरू नका. आय थिंक त्यांचे खूप नॉमिनल चार्जेस आहेत, पण इट इज वर्थ द एक्सपिरियन्स. आणि तुम्ही इकडे स्टार गेझिंगसुद्धा करू शकता. असा हा सुंदर परिसर आहे. आणि हे ऑर्गॅनिक फार्मिंग करतात त्यांच्या स्वतःच्याच भाज्या त्या किचनमध्ये त्यांच्या वापरतात. सो मॅनेजर आता भडकलेले आहेत. सो चला लवकर जाऊ. नाही मिळणार आपल्याला.